शरद पवारांच्या निकालाबाबतच्या संशयाला फडणवीसांच्या नंतर एकनाथ शिंदेंचं प्रत्युत्तर। रडीचा डाव बंद करून निकाल खुल्या दिलानं स्वीकारण्याचं आवाहन। विधानसभा निवडणुकीचे निकाल संशयास्पद। शरद पवारांचं मार्कडवाडीमध्ये वक्तव्य। ईव्हीएम लोकांनाच नको मग हट्ट कशासाठी? पवारांचा निवडणूक आयोगाला सवाल। ईव्हीएमच्या समर्थनार्थ सदाभाऊ खोत आणि गोपीचंद पडळकरांचा विधिमंडळाच्या पायऱ्यांवरती ठिय्या। शरद पवारांच्या विरोधात घोषणाबाजी। मुंबई ओरबाडली जात असताना षंढ म्हणून गप्प बसणार का? मनसे कार्यकर्त्यांच्या पक्षप्रवेशाच्या वेळी बोलताना ठाकरेंचा सवाल। दिशा आणि हेतू नसलेल्या पक्षामध्ये कार्यकर्त्यांना किंमत नाही। नाव न घेता मनसेवरती हल्लाबोल। अबू आझमी भाजपची बी टीम असल्यासारखं काम करते। आदित्य ठाकरेंचा आरोप। तर लोकसभेत समाजवादी पक्षानं तुमचा प्रचार केला तेव्हा बी टीम नव्हतो का? रईस शेख यांचं सणसणीत प्रत्युत्तर। संजय राठोड आणि अब्दुल सत्तार यांना डच्चू मिळण्याची शक्यता। एकनाथ शिंदेंनी मांडलं आमदार आणि मंत्र्यांचं प्रगती पुस्तक। सरनाईक, खोतकर, गोगावले यांचं मंत्रिपद जवळपास निश्चित। राहुल नार्वेकर यांची विधानसभेचे अध्यक्षपदी बिनविरोध निवड। महाविकास आघाडीकडून कोणाचाही अर्ज नाही। उद्या पार पडणार अध्यक्षपदाच्या निवडीची प्रक्रिया। महाविकास आघाडीला विरोधी पक्ष नेतेपद द्यावं। पटोले, वडेट्टीवार, भास्कर जाधवांची फडणवीसांना भेटून मागणी। फडणवीस म्हणाले सकारात्मक विचार करू। घाटकोपरमधील मनसे कार्यकर्त्यांचा उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश। मुंबई महापालिका निवडणुकीपूर्वी मनसेला मोठा धक्का। पुणे महानगरपालिकेकडून सिंहगड इन्स्टिट्यूटच्या 26 इमारती सील। 47 कोटींचा कर थकवल्याने कारवाई। 1 महिन्यात रक्कम न भरल्यास इमारतींचा लिलाव करण्याचा इशारा। तरुणाला केलेल्या मारहाणीच्या निषेधार्थ नाशिकच्या पिंपळगावमध्ये हिंदू संघटनांचा भव्य मोर्चा। शौर्य दिनाच्या निमित्ताने सोशल मीडियावरती पोस्ट शेअर केल्याच्या रागातून तरुणाला मारहाण केल्याचा आरोप। आणि दुसऱ्या कसोटीमध्ये ऑस्ट्रेलियाची भारतावरती 10 विकेट्सनी मात। फलंदाजांची दोन्ही डावातली हाराकिरी भारताला भोवली। 5 सामन्यांच्या मालिकेमध्ये 1-1 अशी बरोबरी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।